नमस्कार मंडळी. सकाळी थोडं उठायला उशीरच झाला मला आणि आता झटपट काय बनवायचा असा प्रश्न पडलेला होता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पोटाला थंडावा देणारा हा पदार्थ आहे. नाचणीच्या पिठापासून मी हा पदार्थ बनवून तयार केलेला आहे. नाचणीपासून खूप जीवनसत्व आपल्याला भेटतात आणि खूपच फायदेशीर आहे. अशा उन्हाळ्यामध्ये असे झटपट बनवून तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ नक्की बनवून पहा. आता जास्त वेळ न वाया घालवता मी इतर व्हिडिओला सुरुवात करत आहे. नाचणीचं पीठ 1-2 वाट्या गच्च भरून घेतलेलं आहे. नाचणीचे खूप सारे जीवनसत्व आपल्याला भेटतात नाचणीच्या पिठापासून. ते आवर्जून खायला सांगते मी तर माझ्या घरात तर सतत असे नाचणीच्या पिठापासून बनवते मी काही ना काही पदार्थ. आता इथं बेसन घालून घेतलेलं आहे, पाऊण वाटी, अर्धी वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि भरपूर असा कांदा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि आता इथं पांढरे तीळ असतात ना आपले, ते पांढरे तीळ घालून घेतलेले आहे. चव छान येते त्याच्याने. आणि मोठ्या चमच्याने 1 चमचा इतकं मी इथं लाल तिखट घातलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे या ठिकाणी. तर आता इथं अद्रक लसूण मी पेस्ट घातलेली होती, पण थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडनं, तर त्याच्यासाठी सॉरी. आणि आवर्जून सांगते की लसूण अद्रक वाटून याच्यामध्ये टाका, खूप छान चव येते. आणि आता इथं थोडं थोडं पाणी घालून मी आपण जसं बेसनच्या पोळीला खलवून घेतो तसं खलवून घ्यायचं आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल कितपत मी पातळ केलेलं आहे हे. आता हे मला नाश्त्याला पण खाल्ले माझ्या घरी आणि डब्याला सुद्धा घेऊन गेलेले आहेत. तर एवढं भारी होतो हा पदार्थ. तर इथं बघू शकताय मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही दोशाचा तवा गरम करून घ्या, कारण त्याच्यावर चिपकणार नाही. तर दुसरा तवा ठेवला तर चिपकेल. असं पसरवून द्यायचं आहे. बघू शकताय थोडंसं उताप्यासारखंच बनवलेलं आहे मी जाडसर. आणि आता इथं बघू शकताय मी कांदा असल्यामुळं थोडंसं जास्त पसरत नाही, हे पातळ होत नाही. तर उताप्यासारखंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून खमंग खुरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तेलाची धार बाजूनं सोडून द्यायचं आहे, वरनं झाकण ठेवून द्यायचं आहे. 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. अजिबात चिपकत वगैरे नाही. दोशाचा तवा जर ठेवलात ना तुम्ही, तर तुमची सुद्धा नाश्त्याचा पदार्थ हा चिपकणार नाही. तर बघू शकता इथं मी पलटी मारून घेत आहे. खालची बाजूसुद्धा किती छान भाजून झालेली आहे. थोडंसं तेल लावायचं असेल तर तुम्हाला लावू शकताय वरनं. मी खालनं आणि वरनं दोन्ही बाजूला लावलेलं आहे या ठिकाणी. तर बघू शकता, नाही लावलं तेल तरी चालेल. खूप छान खमंग लागतात हे. आणि मी इथं दह्यासोबत दिलेलं होतं सगळ्यांना खायला. तर खूपच भारी लागलं होतं. खमंग भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. परत एकदा सांगते, असा पदार्थ नाश्त्याचा नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला माझा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. आता या नाश्त्याच्या पदार्थाला काय नाव देणार आहात तुम्ही, ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथं मी दुसरासुद्धा नाश्त्याचा पदार्थ अशाच पद्धतीने बनवलेला आहे. नाचणीचा उत्तापा म्हणू शकताय, मी नवीन नाव दिलेलं आहे याला. तर खूपच पौष्टिक रेसिपी आहे आणि नवीन पद्धत आहे आणि झटपटसुद्धा होणारी आहे. तर अशा पद्धतीचं नक्की बनवून पहा. मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे. धन्यवाद.